नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मोरिंगा म्हणजे शेवगाचे आरोग्य किंवा आहारातील महत्त्व या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, शेवगा म्हणजेच मोरिंगा हे सुपर फूड आहे. यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत, जसे की विटॅमिन्समध्ये विटॅमिन ए, B1, B2, B6, विटॅमिन सी, त्याचबरोबर फोलेट, आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी, अँटी इन्फेक्टिव्ह, त्याचबरोबर अँटी अल्सर असे घटक आहेत, जे की शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अत्यंत गुणकारी असा शेवगा किंवा शेवग्याची शेंगा आणि पाण्याची भाजी जर खाल्ली तर जे अनेक छोटे मोठे रोग या ठिकाणी दूर होतील. किंवा शेवग्याच्या पानाचे पावडर जर रेग्युलर घेतले तर आपले जे काय बऱ्याच समस्या या ठिकाणी दूर होतील, जसं की संधिवात असेल, मधुमेह असेल, तणाव असेल, चिंता असेल, थायरॉईडचे आजार असेल किंवा महिलांना दूध न येण्याची समस्या असेल, त्याचबरोबर लिव्हर किडनीचे प्रॉब्लेम असतील, पोटदुखी असेल किंवा मग अपचन असेल, अल्सर असेल, अशा अनेक समस्या, त्याचबरोबर सांधेदुखी असेल, ह्या सर्व समस्या या शेवगा किंवा शेवग्याच्या पानाचं सेवन केल्यामुळं दूर होऊ शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, शेवगा तुमची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करते. त्याचबरोबर ब्रेन पॉवर किंवा ब्रेनची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यास मदत करते. त्वचेचे आरोग्य सुधारण्यास, त्वचा तजेलदार निरोगी बनवण्यास मदत करते. पचन क्षमता वाढवते. पोटाचे विविध विकार आजार या ठिकाणी दूर होऊ शकतात. लिव्हरचे प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. सांधेदुखी सारखे आजार या ठिकाणी दूर होऊ शकतात. मित्रांनो, अशा प्रकारे जी काय शेवगा आहे किंवा मोरिंगा आहे, हे सुपर फूड आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांना ह्या शेवग्याचे महत्त्व माहीत नाही. त्यामुळं हा व्हिडिओ पाहिला असेल तेव्हापासून तुम्ही तुमच्या आहारामध्ये रेग्युलर शेवगाच्या शेंगा किंवा शेवगाचं पावडर, पानाचं पावडर तुम्ही आहारामध्ये यूज केल्यास, वापर केल्यास तुमच्या आरोग्याच्या बऱ्याच समस्या या ठिकाणी दूर होऊ शकतात आणि तुम्हाला तुमचं आरोग्य या ठिकाणी चांगलं राहू शकतं. मित्रांनो, काही लोकांना 30मध्ये 50-60 वर्षाचं या ठिकाणी म्हातारपण येतं, त्यांना शक्ती नसते, ऊर्जा नसते. अशा लोकांनासुद्धा किंवा विशेषतः पुरुषामध्ये जे काय स्टॅमिना असेल किंवा जे काय एनर्जी वाढवण्याचं काम हा मोरिंगा किंवा शेवगाच्या पानाचं पावडर या ठिकाणी करू शकतं. त्यामुळं आपल्या गावात किंवा घराच्या शेजारी जर शेवगाचे पानं असतील किंवा शेवगा असेल, त्याचं पावडर बनवून या ठिकाणी तुम्ही रेग्युलर आहारामध्ये घ्या. त्याचबरोबर शेवगाच्या शेंगाची भाजी आठवड्यातून किमान 2-3 वेळेस तरी तुम्ही आहारामध्ये समावेश करा. त्यामध्ये काळजी एकच घ्या की जे काय शेंगाचा शिजवतानाचा जो काय पाला आहे ते तुम्ही पाणी आहे ते तुम्ही फेकून देऊ नका.